आवराव, आज पाहुणा येते 10 वाजेपर्यंत येतो म्हणे. फटाफट आवराव, बरेच पाहुणे पाहून गेले. हे 29वा पाहुणा होय आता. या पुरीचं लग्न जमलं पाहिजे. ए पुरी, ए पुरी, ए पुरी चांदणी. आज पाहुणे येणार आहे का? हो, मी आता तयार झालेले आहे. येऊ द्या. 10:30 वाजता येते का 11 वाजता येते? आता पाहुणे तर 10 वाजता येणार होते, पण होते कमी जास्त टाईम. तू तयारीत राह. हो बाबा, हो, मी तयारीतच राहते. मागच्यासारखी गडबड नको करू. हर वेळेस काही ना काही गडबड करत राहते तू. पाहुणे आले कसं पाणी म्हणलं तर पाणी थोडंसं द्यायचं. घुटभर पाणी पितात. एवढा मोठा मग्गा भरून द्यायचं काही काम नाही मागच्यावानी. तसं नको करू यावेळेस. आणि कांदे पोहे करून ठेवજો. पाहुण्यासाठी रेडी असलं पाहिजे. लगेच पाहुणे आले का देता येते. पाहुणे घरी आलं तर काय म्हणायचं? पाहुणे घरी आलं तर म्हणायचं वेलकम वेलकम, या बसा या. मागच्यावानी नाही करायचं. का 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 तुमचं टक्कल झा का असं नाही म्हणायचं. काकू काकू तुमचा नवरा डाकू डाकू असंही नाही म्हणायचं. पाहुणे पडून जाईन. जा मग आता येईनच पाहुणे. पाहुणे आले तर म्हणा काय काही म्हणलं तरी. आले वाटते पाहुणे. या. नमस्कार नमस्कार बापू, तुम्हीच ना देवांश? हो, मीच आहे देवांश. पण तुम्ही बापू आताच म्हणून राहिले. आणखी सोयरी कचवायची आहे. बघा माझ्यापाशी जास्त वेळ नाही, लवकर दाखवा पोरगी. तर मित्र आला नाही तर माझा बाहेरच थांबला. आलो आलो. मी मागत होतो थोडंसं चपला ठेवायच्या गडबडीत होतो. चपला बरोबर ठेवायच्या. मागच्या आणि नाही झालं पाहिजे. आपण अंदर गेलो पोरगी पाहिली चपला गायब झाल्या. तसं नाही झालं पाहिजे म्हणून चपला बरोबर ठेवल्या. हे तुम्ही बऱ्याच पुरी पाहिल्या वाटते. काय आहे पुरी तपास लागते. पाहिल्याशिवाय कसं जमन. सगळा तपास करायला लागते, ते करायला लागते. आता तिकडली पोरगी पाहिली, इकडे आलो पाहिले. असं आहे. आमच्या तर काही डोक्यातच नाही आलं. आम्ही एका पाहुण्याच्याच मागं लागतो. आपल्याला तसं करावं लागेल. एका दिवशी 4-5 पोरं पाहता येते. आमंत्रण देत जा लागेल. चाय खूप छान झाला. खूप छान बनवला चाय. हो बाबा, पाहुणे म्हणायला पाहिजे. तुम्ही काय म्हणून राहिले? चाय तर छान झाला, त्यात काहीच वांधा नाही. पण याच्यात मी साखर थोडीशी जास्त झाली. माझ्या कपात तर चायच नाही आहे मित्रा. पुरा कप खाली दिला मला. ते चांदणी पुरी हे असं कसं दिलं तू? तुम्ही सांगितलं मला की जे तुला बघायला पोरगा आहे त्याला चाय द्यायची. अरे देवा, हे तर सांगकामीच आहे वाटते. तुझं नाव सांग बेटा. माझं नाव चांदणी आहे. आणि तुझ्या बाप कमीला का मग? बापाचं नाव काही सांगशील? चांदणी शांताराम डोकेफोडे. हे झालं ना पूर्ण नाव? याला म्हणते पूर्ण नाव. पोरीचं शिक्षण किती झालं? माझं शिक्षण AB झालं. AB म्हणजे काय हो? हे कोणत्या शिक्षणाची डिग्री होय? का हो शांतारामजी, हे AB डिग्री म्हणजे काय हो? तिला हमेशा उलट बोलायची सवय आहे. म्हणून BA तो ती AB म्हणून राहिली. तशी ती स्वयंपाकात खूप हुशार आहे. 50-50 लोकांचा स्वयंपाक तर बातच करते. आताही तिला म्हणलं स्वयंपाक कर तर बातच करते. जा बेटा कांदे पोहे बनवून आण. कांदे पोहे राहू दे आता. कांदे पोहे नका देऊ. चहा दिला ना बस झालं. हे बुडं, याला भूक नाही लागत तर आम्हाला नाही खाऊ देत वाटते. हे तर सोयरी तानाच नाही लागत बुडे वाडे. विचारा तुम्हाला पोराला काही प्रश्न विचारायचे असेल तर. पोराचं शिक्षण किती झालं? पोरगं नोकरी काय करते? पोरगं जिल्हा परिषदच्या शाळेत मास्तर आहे. मग पगार किती आहे? पगार आहे त्याला 60,000 रुपये महिना. बाबा बाबा, ते मास्तर आणि मी होईन मग मास्तरीन. मी बी AB झाली आहे. स्वप्न बघ तू. मी बी AB झाली आहे. BA म्हणता नाही येत आणि AB झाली आहे. AB झाली आहे. कसं मित्रा, आपण बाहेर बोलू काहीतरी? मला काही खरं नाही वाटून राहिलं. हो मित्रा, इथून पयास लागन. पोरीला आहे ना उलटी बोलायची सवय लहानपणापासूनच आहे. उलटी खायची सवय नाही का? उलट खायची सवय नाही खाते तर ते कसं आहे, बेसन आणि पोळी जर खायला दिली तर पहिले बेसन खाऊन घेते, नंतर पोळी खाते. मग चहा दिला तर चहा खाते का पिते? चहा हे ड्रिंक आहे ना, ड्रिंक आणि ते नळी टाकून पिते. देवा मित्रा, तुला तर मग घरी नळ्या बी आणून ठेवा लागन वर्षभराच्या. पोरीच्या काही आवडी निवडी काय? स्वयंपाक कसा बनवते, काय किती सकाळी किती वाजता उठते, या सगळ्या गोष्टी सांगा बा. पोरगी तर सकाळी 7:00 उठते, पण तिला उठायच्या आधी चहा नाश्ता रेडी पाहिजे, नाही तर मग बावरते. हे उठायच्या आधी चहा नाश्ता पाहिजे तर ते करायचा तरी कोण? एक तर नवऱ्या पोरांना स्वतः बनव, नाही तर मग एखादी मोल करून ठेवा. आणि ते झाल्यावर नंतर तर तुम्ही दिवसभर किती काही वेळा चहा मागा, मग नाश्ता मागा करून देते. फक्त झोपीतून उठलं का ते चहा नाश्ता हजर पाहिजे, नाही तर डोकंच काम नाही करत. अजून एक सांगायचं भुललोच मी, पुऱ्या घरात स्वच्छता पाहिजे. पूर्ण घर साफ असलं पाहिजे. पूर्ण घर साफ झाल्यावर मग चारी दिशेला अगरबत्त्या लावा लागन, जेणेकरून सुगंध चालन. चारी दिशा जर साफ असल्या, स्वच्छता असल्या आणि त्यातनी तुम्ही अगरबत्त्या लावल्या तर ते 1-2 मिनिट लवकरच उठन मग झोपीतून. तेवढाच तुमचा फायदा बी होईल. पाय मित्रा, अगरबत्त्या जर लावल्या तर 2 मिनिट आधी उठून म्हणते, त्यात तुझ्याच फायदा आहे म्हणते. पाय बाई तू सोयरी कसं काय आहे तर काही खरं नाही वाटत मला. आणि त्याच्यानंतर मग जेवण खाऊन कोण बनवून? ते जेवण खाऊन तर बनवा लागन ना, डब्बा बनवा लागन ड्युटीवर जातो तर. आता तुम्ही जिल्हा परिषदच्या शाळेत म्हणल्यावर तुम्हाला का तिथं टोपले उचला लागते का? नाही. आणि लेकराला शिकवा लागत नाही. गेलं सही मारली, 5 वाजेपर्यंत हजर राहिलं, चाललं घराकडे. एवढंच काम आहे ना. मग काय डब्बा बनवायला लागते संध्याकाळी. तिकून आले त्याला लगेच बाहेर हॉटेलवर जेवायला जायचं मस्तपैकी. काय स्वयंपाक करायला लागते घरी? मित्रा, अशानं तर तुझी जेवढी महिन्याची पगार आहे यातनी डब्बा गोल होऊन जाईल. त्याच्यापेक्षा हे सोयरीक नाही करू आपण, चाल इथून. मग स्वयंपाकच नाही करून दिला मुलीनं तर मग लग्न करण्यात काय अर्थ? हां, मी कुठे म्हणलं स्वयंपाक करत नाही, करते ना. पण ते कसं आहे, स्वयंपाक करताना मग तिला मोबाईल चालू पाहिजे. मोबाईल चालू नाही तर मग पुस्तक पाहिजे. पण मोबाईलचं पुस्तकाचं फरक असा आहे, पान पलटलं तर वांदाच येते मग. असं आहे.
मग तर ते कायच्या ते काय टाकून देते. हो काही खरं नाही. जर मग मोबाईलात पाहून स्वयंपाक करत असन आणि अर्धवट स्वयंपाक करता करता इंटरनेटच गायब झालं तर मग हो. मग काय हाय त्या परिस्थितीत जेवण वाढन आपल्याला. त्याच्यात मीठ कमी पडो का हळद कमी पडो का तिखट नसो खाऊन घ्या लागेल. त्याच्या पलीकडे काय आहे? मग मरून थोडी राहिलं माणूस. माणूस तर जीवन जगूनच राहिलं, पोट भरूनच राहिलं. तिखट जास्त झालं तर पाणी जास्त पिते माणूस, आणि मीठ कमी झालं तर एक मीठ टाकता येते. एवढं तर करावंच लागेल. एरी आजकाल पुरी कुठे भेटून राहिल्या, तुमच्या तकदीरानं भेटन तरी. बाबा मीठ जास्त जर झालं तर पाणी बी टाकता येते ना. तुम्ही तुमचा विचार घ्या, तोपर्यंत आम्ही अंदर जातून जरासा विचार करून येतो. काय म्हणते, कशी वाटते पोरगी? पोरगी तर भन्नाट आहे, पण त्या पोरीच्या अटीन शर्तात लय आहे. मला नाही वाटत आपण सोयरीक करावी तर म्हणून. असं करू ना, ते तिकडून येईपर्यंतच आपण पोहून जाऊ. नाही नाही, पाहून जाणं योग्य नाही. अनेक पर्याय आहे सोयरीक जोडाचे आणि तोडाच्या. तुम्ही मी आहे ना. सोयरीक करताना या गोष्टीचं भान ठेवावं लागते. कोणी पोरीले नाव बेस्ट ठेवता नाही येत. ते कशी असो बा आमचं तिथं जमलंच नाही म्हणायचं असं सांगायचं. पण पोरीचं नाव बेस्ट दुसऱ्या इकडे ठेवणं योग्य नाही आहे. ते म्हणणं बरोबर आहे, पण हे पोरगी आता कोणाच्या भाग्यात आहे आणि कोणाच्या नाही काय सांगा. आपल्याला तर सोयरी खुकवायचीच आहे, पण आता काही बी उलटं सुलटं सांगा लागेल. उलटं सुलटं काय सांगा लागते सांगायचं. दारू पितो बा, दारूची सवय आहे म्हणजे. असं जर झालं तर अमक्याचं पोरगं दारू पिते, तो मास्तर आहे, तो इथं आहे तिथं आहे, माझ्या नावाची बोंब होईल ना. बोंब होय ना, थोडीशी नोकरी बी आहे तुले. असं थोडी आहे पोरगी भेटत नाही. भेटते पोरगी, प्रयत्न करत राहा लागते. शिक्षणात वय होऊन गेलं जास्त. अजून 2-4 वर्ष लोटले नंतर हे आबाजी बनान ना. साठीच तर सोयरी किती म्हातारी पाहिजे, म्हणजे म्हाताऱ्याचं आणि पोराचं वय काय आहे हे माहीत पडते. आधीच आपल्याला पोरी भेटून नाही राहिल्या, आता मोठ्या मुश्किलनं पोरी भेटून राहिल्या. त्यातनी आपण अशी जर आपल्या नावाला डंका लावून बसलो तर आपल्या घरी पाहुणे उतरण का? ची काळजी तू नको करू. तुले परमेश्वरानं या धर्तीवर पाठवलं, या जोडीदार कुठे ना कुठे असणच. योग्य जोडीदार ते तुला मिळूनच जाईल. फक्त माझे जोडीदार कुठेतरी असणच, पण देवानं कधीच काही एखाद्या वेळेस तरी मध्ये दाखवा. तू काय गडबड करून राहिलाय? विषय माझ्या लग्नाचा चालू आहे, तू स्वतःच बघतो. तुझी इच्छा काय आहे आता? माझी इच्छा इथून आता पाहून जायची आहे. काय ठीक आहे, मग मी जसं जसं बोलतो तसं तसं तू मुंडी हालत जाय. हो हो द्या मग पोरी देईन पोरीच्या बापाले इथं आपण सांगू बरोबर. बेटा तू नंतर खाची तयारी काहीच नाही केली, जेवणाची तयारी. जेवणाची कसली तयारी करू बाबा? पहिले सोयरीक तर पक्की होत्या, आतापर्यंत किती पाहुणे खाऊन गेले. खाऊ घालत राहता राहिले. नाही लय तर बेसन पोळीच करायची होती. केलं तर कांदे किती महाग आहे, कांदे जास्त पाहिजे ना. बेसनात कांदे पाहिजे, जेवताना कांदे पाहिजे. ते जाऊ दे आता. मला सांग, पोरगं तुला पसंत आहे का? पोराची पसंती सोडून द्या, पोरगं तर पसंत आहे, पण त्याला मी पसंत पडली पाहिजे ना. हो हे एक गोष्ट बरोबर आहे. पाहू शक्यतोवर पोराले पसंती तर आहेच, पण आणखी काय बोलते ते पाहू. पण पोराचं नाव नाही आवडलं मला. त्याचं जन्मनाव विचारा काही असेल तर. विचारतो मी, पण पहिले तू यात असते किती कमी आहे, त्याच्या नावाचं काय करतं? हो बाबा तुम्ही तर माझ्या सर्व खामी इमानदारीने सांगून दिल्या, पण त्याने काहीच नाही सांगितलं ना. असे जर तुम्ही इमानदारीनं सर्व माया खोडी सांगत राहिले, मात काय गुन्हा आहे काय नाही ते सांगत राहिले, अशांत 50 वर्ष सोयरीक होणार नाही माहिती. आता या सोयरीकीच्या बाबतीत तू या इथं हजर नाही. पाहू आपण काय होते ते. ठीक आहे जा पाहुण्याला विचारा, याचं जन्मनाव तरी विचारा काय तो. झाले का मग तुमची बोला चालली? आम्ही आलो आमचा विचार करून. पोराचं जन्मनाव काय आहे बा? जन्मनाव पोराचं चंद्रशेखर आहे. बाबा पोराचं शिखरचंद्र नाव आहे म्हणते. शकरचंद्र नाही बाबा, चंद्रशेखर म्हणते. मग बाबा मस्त जोडी जमते. ते चंद्र मी चांदणी नाही का? हो तू चंद्र हे चंद्र आणि तू चांदणी, जोडी मस्तच जमते. करून टाका मग सोयरीक. पण पोराच्या सवयी विचारल्याच नाही तुम्ही. पोरीच्या खाम्या काय आहेत ते सगळे सांगितले इमानदारीनं, पण पोराच्या खाम्या पाहून द्या ना काय आहे तर. तू पोराकून आहे का पुरीकून आहे बा? मी दोन्ही पक्षाकून मध्यस्थी आहे, म्हणजे मी दलाल असल्यासारखा आहे. हो पोराच्या सवयी विचारा काय ते. पोरगं दारू गिरू पिते का? आता मास्तर म्हणल्यावर दारू तर नाहीच प्यायला पाहिजे, कारण मास्तर म्हणजे गुरु. जिल्हा परिषद शाळेचे कायचे गुरु? आता शाळेत मी लेकराला शिकूनच भुलून गेले तर काय दारूले थोडी भुलणार आहे? काही ना काही व्यसन तर पाहिजेच ना. शिकवायचं व्यसनच नाही राहिलं तर दारूचं व्यसन तर नक्कीच करत असं. हो दारूचं व्यसन तर नक्कीच आहे. थोडी घेतेस, पण विस्की घेते. विस्की म्हणजे काय दारू नाही का बा? ते बी एक दारूचाच प्रकार आहे ना. दारूतून हिस्कीत फरक आहे, पण हिस्कीपासून शरीराला फायदे बी आहे. कॅन्सरसारखे भयंकर रोग बी त्या हिस्कीमुळे जवळ येत नाही. बाबा दारू पित असेल तर चालते मला, त्यात काही वांधा नाही. पण ते जर दारू पित असेल तर माझ्यासाठी 2 बिअरच्या बाटल्या आणत जा. बाबा 2 बिअरच्या बाटल्या बी वाढल्या त्या. आता तर भन्नाट संसार होईल तुमचा, मधोशीत संसार. कुठेच जाणे लागत तुला मधुचंद्राले ना कुठेच. सर्व मधुचंद्र हे ते घरीच होऊन जाते. पोराचं नाव चंद्रशेखर, पोरीचं नाव चांदणी, म्हणजे तुमचे ते एकूण 36 गुण येते. सोयरीक तर 100% बनते आपली. आणखी काय अटी आहे बा तुमच्या? सायकल मागून बाबा हे, नाही तर रेडिओ मागून, घड्याळ मागून, याच्या पलीकडे काय मागणार आहे? जर एका फ्री म्हणून तर माझी बहीण तर आहेच नाही, मग कुठचं आणून देऊ? पोराले ना सायकल पाहिजे, ना घड्याळ पाहिजे, ना रेडिओ पाहिजे. याचा जमाना नाही आहे आता. पोराले पाहिजे बुलेट गाडी. शाळेत जायले काहून का सायकलनं जाणं येणं करू खूप वेळ चालला त्याचा. लवकर जर घरी येऊन गेला, लवकर घरी वापस येईन, तेवढाच टाईम पोरीसोबत संसारात लावतोय. मी हमेशा तुमच्याच फायद्याची गोष्ट करतो, विमान नाही मागत आहे आम्ही. बाबा विचारा, ते बुलेट गाडी रिमोटवरली पाहिजे का कोणती पाहिजे? रिमोटवरली गाडी थोडी म्हणून राहिले ते, मोठी गाडी म्हणून राहिले 2-2.5 लाखाची.
तुम्ही हे विचारा पुरीच्या अंगावर लग्नात सोनं किती करसान बा? हो मी तर भुलूनच गेलतो. तर मग पोरीच्या अंगावर तुम्ही लग्नात सोनं किती करसान बा? पोरीले तर सोनं भरपूर आहे, पहिलेच करून ठेवलं आहे आम्ही. 30-40 तोळे सोनं करून ठेवलेलं आहे, ज्यावेळेस स्वस्त होतं त्यावेळेसच. बाबा मला सध्याच्या भावातलं सोनं पाहिजे. सोनं काय करता? ते तर जुनं झालं असेल. मग त्या जुन्या भावानं त्या सोन्याची किंमत किती असेल? सोनं जुनं असो का नवं असो, सोनं सोनं आहे. त्याचे भाव वाढतच जाते, कमी थोडी होते. पोराचं वय वाढत चाललं म्हणून नवरींचं सोनं वाढत चाललं. आम्ही तुम्हाला घरी गेल्यावर कळवतो सर्व विचार करून. चालते का? न चालायची काय गोष्ट आहे? त्यातनी सगळ्यालाच चालते. वेळेवर थोडी सांगते सगळे, स्पॉटवर थोडी सांगते सगळे. स्पॉटवर तर मंत्री लोकही नाही सांगत, आश्वासन देते. तुमचं म्हणणं पटलं म्हणजे तुम्हाला बी विचार करायला वेळ मिळते, आम्हाला बी विचार करायला वेळ मिळते. पण नक्की सांगा बा, पाहून आम्ही दुसरा पोरगा पाहिले मोकळे होतो. बाबा ते कंडक्टर पोरगा आहे ना, त्याला बोलावून घ्या. चला मग आपल्या गावले. आता मग आम्ही कळवतो तुम्हाला. तुम्ही आता जर सांगितलं असतं तर आम्ही जेव्हा खावाचा बजेट लावला असता. जेवण खाऊन राहू द्या आता, आम्हाला होऊन राहिला वेळ, लवकर जातो. ठीक आहे, भेटू मग आता पुढच्या भेटीत. नाही तर फोनवर कळवतो. हे फोनवर कळवतो म्हणते, हे तर नक्की सोयरीक करत नाही. इथून अंदाज लागला आपल्याला दुसरं पोरगं पाहा लागणार. मित्र हो, यायची सोयरीक तर इथपर्यंत आली असं समजा 100% सोयरीक तुटतेच. पण तुम्ही या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. घंटीच्या बटनला दाबून सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आमच्या या सोयरिकीची धमाल कॉमेडी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा.